असं टाका, उलट टाका. हे आहे ते इथे किती आहे मी याला बघायचं, इथं 45 आहे. ओके सर, 45 एक सर, हे 10 एक सर, म्हणजे हे किती झालं, हे 15 आणि हे 45, बरोबर का? म्हणजे याच्या मार्फत काय होणार ते तर आपण सेट करून घेणार. सेट केला की काय करायचं आपण, हे किती रो ते खाली जातात, भरपूर खाली जातं, खाली भरपूर खाली जातं. कुठपर्यंत खाली जातं तर या पट्टीपर्यंत खाली जातं. आहे कुठपर्यंत जातं, या पट्टीपर्यंत. हां काय तर टाक द्या. मग बस वर घ्यायचे तर आपल्याला भरपूर वर घेऊ शकतो आपण, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढा. म्हणजे आपल्याला जेवढी वस्तू पाहिजे त्या हिशोबामध्ये काय करू शकतो आपण, वरती किंवा खाली घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला जोपर्यंत ती वस्तू दिसत नाही व्यवस्थित, आधी काय करावं लागेल, वस्तू दिसेपर्यंत याला सेट करावं लागेल. हा म्हणजे तो जो पदार्थ आहे खालचा, तो पदार्थ दिसेपर्यंत याला सेट करायचा. आणि पदार्थ दिसला त्याला झूम करायचं म्हणलं की मग हे नॉब आहेत ना, ह्या नॉब मार्फत काय करायचं ते झूम करायचं. ठीक आहे. त्यासाठी आधी हा प्रकाश आपला इथे एकवटला पाहिजे. म्हणजे इथला प्रकाश आला पाहिजे वरती. तुम्ही काय करता, इथनं प्रकाश येणार नाही, हे फिरवचाल तर तसं चालणार नाही. जोपर्यंत प्रकाश, आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपला कसं असतं, ऍक्च्युअल मध्ये इथून काय होतं, ते प्रकाश किरण वरती टाकतं, बरोबर का? ते लाईट वरती टाकतं, त्यामुळे ते दिसतं. आता या मार्फत काय करायचं आपल्याला, हा जो आहे ना नैसर्गिकरित्या आपल्याला प्राप्त झालेला प्रकाश, त्याला त्या प्रकाशाला काय करायचं आहे, इथे एकवटायचं आहे. आपण ते हे करतो बघा, काय म्हणतात त्याला, कागद पेटवण्यासाठी वापरतो की भिंग, बरोबर का? भिंग वापरतो की तसं हे काय होणार, आरशामार्फत काय करू शकतो आपण, आरसा असतो ना, आरसा आपण काय करतो, एखाद्या मित्राच्या डोळ्यावरती वगैरे चमकवण्याचा प्रयत्न करतो ना, बरोबर का? म्हणजे काय करतो, येणाऱ्या प्रकाश किरणाला काय करतो आपण दुसऱ्या दिशेने परावर्तित करतो. तसंच इथं करायचं आहे. इथे येणारं प्रकाश किरण आहे, या प्रकाश किरणाला काय करायचं, इथं कॉन्सन्ट्रेट करायचं, बरोबर? मग हे कॉन्सन्ट्रेट केल्यानंतरच आपल्याला याच्यातून दिसणार आहे. ठीक आहे, कळालं?